Hormones definition. Hormones are chemical synthesized and produced by the specialized gland to control and regulate the activity of certain cell and organs. These specialized glands are known as endocrine gland. हार्मोन्स ही विशिष्ट पेशी आणि अवयवाची क्रिया नियंत्रित आणि नियमन करण्यासाठी विशिष्ट ग्रंथीद्वारे संश्लेषित आणि तयार केलेली रसायने आहेत. या विशेष ग्रंथींना अंतःस्रावी एंडोक्राइन ग्लँड असे म्हणतात. हार्मोन्स म्हणजे काय? वर म्हटल्याप्रमाणे हार्मोन्स ही रसायने आहेत जी मूळतः शरीराचे संदेशवाहक म्हणून कार्य करतात. ही रसायने अंतःस्रावी ग्रंथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशेष ग्रंथीद्वारे स्त्रवतात. या अंतःस्रावी ग्रंथी संपूर्ण शरीरात वितरित केल्या जातात. हे संदेशवाहक अनेक शारीरिक कार्य तसेच मानसिक आरोग्य नियंत्रित करतात. ते शरीरात होमिओस्टॅसिस राखण्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहेत. आता पाहूया सेल सिग्नलिंग. हार्मोन्सचे परिणाम ते कसे सोडले जातात यावर अवलंबून असतात. म्हणून सिग्नलिंग इफेक्टचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते. ॲटोक्राइन संप्रेरक पेशीवर कार्य करते जे ते स्राव करते. पॅराक्रिन संप्रेरक रक्ताभिसरणात प्रवेश न करता जवळच्या पेशीवर कार्य करते. इंट्राक्रिन हा हार्मोन सेलमध्ये तयार होतो आणि पेशीच्या आत म्हणजे इंट्रासेल्युलरपणे कार्य करतो. अंतःस्रावी एंडोक्राइन संप्रेरक एकदा संबंधित ग्रंथीमधून रक्तप्रवाह सोडले की लक्ष्य पेशीवर कार्य करते. पेप्टाइड हार्मोन्स. पेप्टाइड हार्मोन्स अमायनो ॲसिडचे बनलेले असतात आणि पाण्यात विरघळणारे असतात. पेप्टाइड हार्मोन्स सेल मेम्ब्रेनमधून जाण्यास असमर्थ असतात कारण त्यात फॉस्फोलिपिड बायलेयर असते जे कोणत्याही फॅट इन्सोल्युबल मॉलिक्युल्सना सेलमध्ये पसरण्यापासून थांबवते. इन्सुलिन हा स्वादुपिंडाद्वारे तयार केलेला एक महत्त्वाचा पेप्टाइड संप्रेरक आहे. स्टिरॉइड हार्मोन्स. पेप्टाइड हार्मोन्सच्या विपरीत स्टिरॉइड संप्रेरके चरबीत विरघळणारे असतात आणि सेल मेम्ब्रेनमधून जाण्यास सक्षम असतात. टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यासारखी सेक्स हार्मोन्स ही स्टिरॉइड हार्मोन्सची उदाहरणे आहेत. आता पाहूया एंडोक्राइन ग्लँड्स अँड द हार्मोन्स सिक्रेटेड. आधी सांगितल्याप्रमाणे अंतःस्रावी ग्रंथीद्वारे हार्मोन्स सोडले जातात. या मानवी शरीरातील इतर ग्रंथीपेक्षा वेगळ्या आहेत कारण त्या वाहिनीहीन आहेत. डक्टलेस आहेत. हायपोथॅलॅमस हे शरीराचे तापमान नियंत्रित करते, भावना, भूक, तहान, झोप, मूड नियंत्रित करते आणि हार्मोन्स तयार करण्यास परवानगी देते. पायनल. पायनलला थॅलॅमस असेही म्हणतात. हे मेलाटोनिनचे सेरोटोनिन डेरिव्हेटिव्ह्ज तयार करते जे झोपेच्या पद्धतीवर परिणाम करते. पॅराथायरॉईड ही ग्रंथी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. थायमस हे टी सेलचे उत्पादन, अनुकूलित प्रतिकारशक्तीचे कार्य आणि थायमसच्या परिपक्वतामध्ये मदत करते. थायरॉईड हे ते हार्मोन्स तयार करते जे हृदयगती आणि कॅलरी कशा बर्न करतात यावर परिणाम करतात. ॲड्रेनल ही ग्रंथी सेक्स ड्राईव्ह, कॉर्टिझोल आणि स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. पिट्युटरी याला मुख्य नियंत्रण ग्रंथी असेही म्हटले जाते कारण पिट्युटरी ग्रंथी इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. शिवाय हे हार्मोन्स विकसित करते जे वाढ आणि विकासाला चालना देतात. स्वादुपिंड ही ग्रंथी इन्सुलिन संप्रेरकाच्या निर्मितीमध्ये गुंतलेली असते जी रक्तातील साखरेची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. वृषण. वृषामध्ये वृषण पुरुष लैंगिक संप्रेरक टेस्टोस्टेरॉन स्त्राव करतात. त्यातून शुक्राणूंची निर्मितीही होते. अंडाशय ओव्हेरीज. स्त्री प्रजनन प्रणालीमध्ये अंडाशय इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि इतर स्त्री लैंगिक हार्मोन्स सोडतात. या सर्व ग्रंथी शरीरातील हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकत्र काम करतात. आता पाहूया महत्त्वाच्या हार्मोन्सची यादी. 1. कॉर्टिसोल. याला तणाव संप्रेरक असे नाव देण्यात आले आहे कारण ते शरीराला तणावाला प्रतिसाद देण्यास मदत करते. हे हृदयगती वाढवून रक्तातील साखरेची पातळी वाढवून केले जाते. नंबर 2. इस्ट्रोजन. हे स्त्रियांमध्ये उपस्थित असलेले मुख्य लैंगिक संप्रेरक आहे जे तारुण्य आणते, गर्भधारणेसाठी गर्भाशय आणि शरीर तयार करते आणि मासिक पाळीचे नियमन देखील करते. रोगनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजनची पातळी बदलते त्यामुळे महिलांना अनेक अस्वस्थ लक्षणे जाणवतात. नंबर 3. मेलाटोनिन. हे प्रामुख्याने
सार्केडियन लय किंवा झोपेचे चक्र नियंत्रित करते. नंबर 4, प्रोजेस्टेरॉन. हा एक स्त्री लैंगिक संप्रेरक आहे जो मासिक पाळी, गर्भधारणा आणि भ्रूणजननासाठी देखील जबाबदार आहे. नंबर 5, टेस्टोस्टेरॉन. हे पुरुषामध्ये संश्लेषित केलेले सर्वात महत्त्वाचे लैंगिक संप्रेरक आहे. त्यामुळे तारुण्य स्नायूंची वस्तुमानाची वाढ होते आणि हाडे आणि स्नायू मजबूत होतात. हाडाची घनता वाढते आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ नियंत्रित होते. आता पाहूया हार्मोन्सची कार्ये. हार्मोन्सची काही महत्त्वाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. अन्न चयापचय. 2. वाढ आणि विकास. 3. तहान आणि भूक नियंत्रित करणे. 4. शरीराचे तापमान राखणे. 5. मूड आणि संज्ञानात्मक कार्यांचे नियमन. 6. लैंगिक विकास आणि पुनरुत्पादन सुरू करणे आणि राखणे.